तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये परत एकदा तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। कालच्या व्हिडिओला तुमचं भरभरून प्रतिसाद भेटला। 2-3 दिवस झाला व्हिडिओ गॅप झाला होता, त्यामुळे तुम्हाला अपडेट देता आला नाही। भरपूर कामं होते, त्याच्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ बनवू शकलो नाही। पण आता तुम्हाला उद्यापासून थोडंसं वेगळा व्हिडिओ भेटणार आहे, कारण तुम्हाला याच खुर्चीवर आणि एवढाच एरियामध्ये बसून जे व्हिडिओ बनवतो ते तुम्हाला थोडंसं इंटरेस्टिंग वाटत नसेल। त्यामुळे मी ठरवलंय की थोडंफार बाहेरील टच पण तुम्हाला भेटलं पाहिजे। थोडंफार बाहेरील व्हिडिओ आणि इकडले काही व्हिडिओ, कामाचे काही व्हिडिओ, असं ब्लॉग टाईपचा व्हिडिओ आणि चा कन्सेप्ट बनवायचा प्रयत्न करणार आहे, कारण त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं इंटरेस्टिंग येईल। ह्या जे माझं बॅकग्राऊंड किंवा परिसर आहे याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला काहीतरी नवीन बघायला मिळेल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, आपण आपल्या कामाला सुरुवात केलेलं आहे। आता मी अमेरिकेच्या सगळ्यात मोठ्या कंपनीशी डिस्कस करत होतो, त्यांच्याशी संवाद साधत होतो, पण काही टेक्निकल एररमुळे त्यांच्याशी संवाद होऊ शकला नाही। त्याच्यामुळे मी आता सध्याला चायनाच्या एका मोठ्या कंपनीसोबत मी संवाद साधतोय। तर मी संवाद काय साधतोय ते तुम्हाला थोडक्यात सांगतो, कारण आपल्याला जर चांगलं काहीतरी क्रिएटिव्ह करायचं आहे तर आपण चांगल्या कंपनीचा सल्ला घेऊन जर सुरुवात केलं तर आपल्याला थोडंफार जे चुका असतात ते कमी येतात। तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण नाव, लोगो आणि वेबसाईटबद्दल काम करतोय, रिसर्च लेवलला आहे। तर त्याच्यामध्ये मी आज माझ्या ब्रँडचं नाव शोधण्यामध्ये व्यस्त होतो। तर यावरती काम करता करता काही वेगवेगळे अनुभव आले। वेगवेगळे अनुभव असे होते की मराठी नाव ठेवायचं किंवा इंग्लिश नाव ठेवायचं, मग आपण जे प्रोडक्ट बनवणार आहे त्याचं काही जुळतं मिळतं असेल का, किंवा काय थोडंसं प्रीमियम नाव असेल का, किंवा थोडंसं वेगळं असेल का, सगळ्या गोष्टी विचार करून मग आणि बाकीच्या ज्या कंपनीशी चर्चा करून मग एक नाव ठरवलेलं आहे। ते नाव असं ठरवलेलं आहे, रॉयल किडा, म्हणजे रॉयल प्लस किडा। या दोन्हीचा अर्थ मी तुम्हाला थोडंसं समजावून सांगतो। मित्रांनो, रॉयल म्हणजे एकदम राजेशाही, प्रीमियम, हो ना। किडा म्हणजे जिद्द असतो, किड्यामध्ये एक जिद्द असतो, माहिती आहे तुम्हाला, किड्यामध्ये एक जिद्द असतो, किडा खूप मेहनत करत असतो, हा ना, बरोबर आहे ना। तशाच प्रकारचं एक किडा आणि थोडंसं प्रीमियम, ह्या दोन्ही नावाचं मिक्स करून रॉयल किडा म्हणजे थोडंसं एक प्रीमियम असा, म्हणजे रॉयल किडा याचा अर्थ असा आला गुगलमध्ये, थोडंसं यंग, ट्रेंडी आणि प्लेफुल, प्रोनाऊन्स करण्यासाठी पण खूप इझी आहे रॉयल किडा। आणि रॉयल किडा हे जर ऐकलं तर ऐकल्यानंतर ऐकायला पण छान वाटतो आणि थोडंसं युनिक पण वाटतो, हा ना, बरोबर ना। आणि लक्षात राहण्यासारखं आहे, थोडंसं मोठं आहे रॉयल किडा, कारण नाव हा मोठा असू शकतो, छोटा असू शकतो, स्वतःचं नाव असू शकतो। सगळ्यात पहिला मी स्वतःचं नाव ठेवायचा प्रयत्न करत होतो, कारण स्वतःचं नाव ठेवण्यामध्ये बघू आता परत दुसरा ब्रँड बनवू आपण, पण असा हा ब्रँड मी निवडला, रॉयल किडा। आता ते कसं वाटलं मला माहीत नाही, तुम्हाला काय वाटलं मला माहीत नाही, पण थोडंफार मी काही जणांशी डिस्कस केलं तर त्यानंतर मला ठीकच वाटलं, काही वाईट नाही। आता याच्या पुढचे जे काम आहेत, लोगो बनवायचं काम आहे आणि वेबसाईटचं काम आहे, ते काम तर जोमाने चालूच आहेत। तरीसुद्धा लोगो बनवण्यासाठी मला काही कोणी मदत केलेलं नाही आहे आणि मार्केटमध्ये लोगो बनवण्यासाठी खूपच जास्त खर्च आहे। त्यासाठी ठरवलं की मी ऑनलाईन स्वतः लोगो तयार करणार आहे। गुगलवरती canva.com म्हणून एक वेबसाईट असतो, canva.com वरती आपण लोगो बनवू शकतो। तर त्याबद्दल थोडंफार माहिती घेतली आहे, तर मी प्रयत्न करणार आहे। तर आज उद्या 2-3 दिवसामध्ये त्याचं लोगोचं आपण प्रयत्न करू, थोडंसं प्रीमियम रॉयल किडा ह्या नावाशी मिळतं जुळतं आणि त्यासाठी एक सिम्बॉल असा एक लोगो बनवू, सिम्पलसा, साधारणतः खूपच जास्त काही गिजगिज नाही। तर मित्रांनो, आजकाल तुम्हाला जर बिझनेस सुरुवात करायचा असेल किंवा काहीही गोष्टी तुम्हाला जर सुरुवात करायचं असेल किंवा कोणत्याही गोष्टीची जर तुम्हाला कल्पना नाही आहे, तर हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे। आजच्या जमान्यामध्ये आपल्याला जे हवं आहे ते आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून जे काही आपण करू शकतो। तर तशाच प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, तर अमेरिकेचा बनवलेला एकदम नवीन सर्वात मोठा आर्टिफिशियल कंपनी ग्रोक सोबत मी चॅट करत होतो। माहीत नाही, माझा विंडोज 10ला ग्रोक सपोर्ट करत नव्हता, कारण वेळोवेळी काहीतरी एरर दाखवत होता। मग त्यामुळे मी लगेच चायनाने डेव्हलप केलेला जे डीपसीक AI आहे, डीपसीकशी मी चर्चा करत होतो, डीपसीकशी संवाद साधत होतो। पेड AI असतात, म्हणजे त्यांचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं, त्यानंतर ते आपलं काम अजून सोपे करून देतात। पण तात्पुरतं आपल्याकडे काही बजेट नाही आहे, त्यामुळे क्षुल्लक कारणासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पैसे खर्च करणार नाही। जेवढं होईल तेवढं आपण फ्रीचे जे टूल्स आहेत ते वापरणार आहोत आणि आपली बुद्धी वापरणार आहोत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, काहीतरी इंटरेस्टिंग घेऊन येतो उद्याच्या व्हिडिओमध्ये।